जे सभापती राम शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. सर, 31 मेला अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती आहे. त्या निमित्तानं चौंडी या गावामध्ये काय कार्यक्रमाचं प्रयोजन आहे किंवा भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर वरिष्ठ नेत्यांना तुम्ही आमंत्रित करणार आहेत का त्या ठिकाणी? याच्यामध्ये 31 मे 2025 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं त्रिशताब्दी जन्मवर्ष म्हणून साजरं होत आहे. महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार, संघ परिवार आणि भारतीय जनता पार्टी अशा सर्वांच्या वतीनं हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जयंती वर्ष साजरं करण्याचं काम सुरू आहे. त्या माध्यमातूनच वेगवेगळे कार्यक्रम देखील राज्यामध्ये आणि देशभरामध्ये होत असताना आपल्याला दिसत आहेत. गेल्या 2 महिन्यापूर्वी एक नाटक देखील अहिल्यादेवींच्यावरती नागपूर येथे झालं. त्याला मी उपस्थित होतो. इंदोरमध्ये एक राष्ट्रीय स्वयंसेविका समितीची एक मोठी बैठक झाली. आत्ता देखील इथं राष्ट्रीय स्वयंसेविका समितीच्या वरिष्ठ पदाधिकारी शांताका उपस्थित होत्या. एकता मासिक जे आहे ते देखील पूर्ण अहिल्यादेवींच्या जीवनावरती आत्ता प्रकाशित मी आणि शांताकांनी हे केलेलं आहे. म्हणून एकूणच अशा सगळ्या वेगवेगळ्या कार्यक्रमाची रेलचेल त्रिशताब्दी जन्मवर्षाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यभर आणि देशभर सुरू आहे. मी देखील या देशाचे आदरणीय पंतप्रधान विश्वनेते नरेंद्रजी मोदी यांना सभापती झाल्याच्या नंतर एक वरिष्ठांना भेट द्यायची असते. त्या निमित्ताने मी भेटलो, परिवारासहित भेटलो आणि त्यांना देखील 31 मे 2025 अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जन्मवर्षाच्या निमित्तानं आपण या जयंती कार्यक्रमाच्या उत्सवामध्ये उपस्थित राहावं अशा प्रकारचं निमंत्रण पत्र देखील दिलेलं आहे. आणि म्हणून एकूणच मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात आणि केंद्रात हे कार्यक्रम सुरू राहणार आहेत. राज्यामध्ये प्रसिद्ध नेत्यांवरती हल्ले होत आहेत. प्रसिद्ध नेत्यावरती हल्ले होत असताना सामान्य नागरिक सुरक्षित कसे आहेत? तर राज्यात गुन्हेगारीचा मोठा प्रश्न आहे. तो प्रश्न भाजप सोडू शकत नाही. हे होते राम शिंदे यांनी खरं तर या प्रश्नावरती प्रतिक्रिया घेणं टाळलं आहे. कॅमेरामॅन विशाल सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.